Good evening to all of you. Today is Guru Purnima. That's why best wishes to all of you from me. विद्यार्थी मित्रो, आज गुरु पौर्णिमेनिमित्त सर्व पार्टिसिपेट असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रो, आपण काल डिग्री हा टॉपिक सुरू केलेला आहे. त्यामध्ये तीन प्रकार आहेत: पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. डिग्री मीन्स तरतम भाव. आपण त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब याचा वापर आपण प्रामुख्याने त्या ठिकाणी करतोय. आणि ते जे ऍडजेक्टिव्ह आहे, ते जे क्रियाविशेषण आहे, व्यक्ती, वेगवेगळ्या वस्तू याच्या संदर्भात ते आपण ऍडजेक्टिव्ह त्या ठिकाणी वापरतो. Yesterday we have learned about adjectives. There are many adjectives in English. Yesterday we learned, but adjective means what? We learned yesterday. विशेषण म्हणजे काय, काल आपण शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रो, थोडी रिव्हिजन घेणार आहोत. ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह मीन्स विशेषण. शब्दाच्या जाती, त्याच्या एकूण मित्रो 8 जाती आहेत. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, interjection and conjunction, and among of them this is adjective. In English there are many adjectives. Yesterday this example we have seen. काल आपण उदाहरण पाहिलेले पहा. Here in this sentence three things are there. Ramesh is tall. In positive degree, आता आपण सुरुवातीला काय पाहणार आहोत? पॉझिटिव्ह डिग्री. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी डेफिनेशन दिलेली पहा. पॉझिटिव्ह डिग्री shows the simple quality of a person for things without any comparison. In positive degree there is no any comparison. Let's see this example. Ramesh is tall. Only Ramesh is there. आता त्या ठिकाणी फक्त कोण आहे? रमेश. अँड टॉल, टॉल एक विशेषण आहे. आपल्याला मराठीत अशी व्याख्या सांगता येईल: नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नाम कोणता याच्यामध्ये? रमेश. रमेश इज अ नाउन, नेम ऑफ स्टुडंट. टॉल, आणि मग टॉल त्या रमेश बद्दल सांगितलेले तो टॉल आहे, तो उंच आहे. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती टॉल या शब्दाने दिलेली आहे. म्हणून त्या वाक्यामध्ये काय आहे? टॉल हे विशेषण आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल त्या ठिकाणी which word tells us more information about noun that is called adjective.
This word related to रमेश. रमेश कसा आहे? उंच आहे. मीन्स हिअर इज पॉझिटिव्ह डिग्री. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुलना नसते. आणि जरी आपण दोन व्यक्तीचा उल्लेख केला तरी दोन्ही व्यक्ती समान असतात. लेट्स सी वन एक्झाम्पल हिअर. Father is as kind as mother. I have written sentence on the blackboard as this like. You try to understand. आता विद्यार्थी मित्र समजून घ्या. सर्वप्रथम आपण कुठली डिग्री पाहत आहोत? पॉझिटिव्ह. कारण आपल्याला याच्या आणखीन काही उदाहरणं पाहिजे आहेत. फादर अँड मदर. फादर इज as kind as mother. Two persons mentioned here. Father and mother. दोन व्यक्तीचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. आई आणि वडील. आणि विशेषण या ठिकाणी वापरलेला आहे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये काइंड. फादर इज ॲज काइंड ॲज मदर. म्हणजे वडील जेवढे दयाळू आहेत तेवढीच आई दयाळू आहे. म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र काय झालंय? दोन्ही व्यक्ती समान आहेत. मीन्स इन पॉझिटिव्ह डिग्री देयर इज अ सिमिलॅरिटी. टू पर्सन्स आर सेम. टू थिंग्स आर सेम. फादर इज ॲज काइंड ॲज mother. Kind, that is adjective. As this like there are different type of adjectives. Other, let's see, many adjectives are there. Short, clever, brave, happy, dirty, any other. These are different type of adjective. We have completed here positive degree means there is a similarity. There is not comparison. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तुलना नाही. आणि दोन्ही वस्तू दोन्ही व्यक्ती या कशा असतात? समान असतात. आफ्टर वी आर गोइंग टू लर्न कंपॅरेटिव्ह डिग्री. काल आपण हा भाग पाहिलेला आहे. परंतु पुन्हा एकदा आपण त्याच्यावर तो भाग बघणार आहोत. जर comparative degree. Comparative degree means here comparison. This is wrong. Comparison between two persons or things. दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू मध्ये त्या ठिकाणी तुलना दाखवलेली असते. Let's see example has given. Ramesh is taller than Ganesh. Ramesh, noun.
Ganesh, noun. And here is use is helping verb. आपण पाहतो टू बी ची सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळी am, is, are. We use here is अवलंबून असतं वाक्याच्या कर्त्यावर. जर वाक्याचा कर्ता अनेक वचनी असेल तर त्या ठिकाणी आपण सहाय्यकारी क्रियापद आर घेतलं असतं. परंतु रमेश काय थर्ड पर्सन, ही मीन्स रमेश. रमेश इज टॉलर. हे पहा या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपण विशेषण काय घेतलं होतं, टॉल. आणि त्याला ह्या ठिकाणी ऍडिशनल काय केलंय, ई आर. म्हणजे त्या डिग्रीचा अर्थ काय झाला, त्यामध्ये तुलना झालेली. पहा तुलना, एक दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा दुसऱ्यापेक्षा कमी. या ठिकाणी काय वाक्य, रमेश इज टॉलर. रमेश हा कसा आहे, उंच आहे. कोणापेक्षा, गणेश पेक्षा. दॅन म्हणजे त्यापेक्षा. म्हणजे काय, रमेश इज टॉलर दॅन गणेश. हिअर इज अ कंपॅरिझन बिटवीन टू पर्सन. म्हणजे दोन विद्यार्थ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला काय दाखवलेलं आहे, त्या ठिकाणी अगदी तुलना दाखवलेली. पहा अशाच प्रकारचे एक आपण आणखी वाक्य घेऊया. लेट्स सी. फादर, फादर इज काइंडर देन मदर. Other example I have written on the blackboard as this slide. Father is kinder than mother. Noun father, याला आपण कर्ता देखील म्हणतो. पहा कर्त्याला दुसरा शब्द आहे सब्जेक्ट. आणि या ठिकाणी मदर. फादर अँड मदर बोथ आर काइंड. काइंड म्हणजे काय, सॉरी, हा, फादर इज काइंडर दॅन मदर. हा या ठिकाणी असा विषय पहा, फादर इज काइंडर दॅन मदर. वडील आईपेक्षा दयाळू आहेत. म्हणजेच काय सांगितलेली, याच्यामध्ये दोन व्यक्तीमधील तुलना दाखवलेली. पहा ऍज दिस लाईक वी हॅव टू प्रिपेअर मेनी सेंटेन्सेस. Here is comparison between two person, two thing. ज्या ठिकाणी दोन व्यक्तीमध्ये तुलना असते त्या ठिकाणी मात्र कंपॅरेटिव्ह डिग्री होते. कंपॅरिझन म्हणजे तुलना. नेक्स्ट. Now we are going to learn superlative degree. सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय, सर्वात श्रेष्ठ. लेट्स सी. डेफिनेशन has given, shows the highest or lowest among more than two persons or things. दोन किंवा दोन व्यक्ती किंवा दोन व्यक्तीपेक्षा जास्त त्याच्यामध्ये असणारे सगळ्यात श्रेष्ठ किंवा सगळ्यात कमी दर्जाचा. एक्झाम्पल हॅज गिवन, रमेश इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. दिस सेंटेन्स वी हॅव सीन. काल आपण या ठिकाणी काय घ्यायचं आहे, रमेश इज द. रमेश नाउन, इज हेल्पिंग वर्ब, द आर्टिकल. हे पहा
In English, there are three articles. A, the. म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलंय? आर्टिकल द घेतलंय. टॉलेस्ट. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपण टॉल घेतलंय. आणि म्हणून टॉलेस्ट या ठिकाणी जे विषय याच्यापूर्वी आपण आर्टिकल घेतलेले द. बॉय इन द क्लास. रमेश इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. त्या ठिकाणी झाली सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे रमेश नावाचा मुलगा हा वर्गात सगळ्या मुलामध्ये कसा आहे? उंच आहे. ही इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. हिअर हॅपन superlative degree. As this like 3 degrees we have come, we are going to learn second part, next part here. Table. Yesterday we discussed on this table. काल आपण या टेबल वर आपण चर्चा केलेली आहे. पहा, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. टॉल, टॉलर, टॉलेस्ट. शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट. हे पहा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी तुम्हाला 3 डिग्री दिलेल्या आहेत. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. याची बेसिक माहिती करणं अत्यंत महत्वाचं आहे. पहा, जर आपल्याला ही माहितीच कळली नाही तर पुढच्या आपल्याला याच्यामध्ये वाक्यात रूपांतर कसं करायचं वेगवेगळ्या डिग्रीमध्ये ते आपल्याला समजणार नाही. टॉल, शॉर्ट, क्लेवर, ब्रेव, रिच, kind, poor, strong, large, great, wise. These are adjectives in positive degree. Let's see, we have to prepare example. Ramesh is tall. Ganesh is short. Suresh is clever. Fox is brave. Ram is rich. Mother is kind. Sham is poor. Shubham is strong. Elephant is large. Tukaram is great. And Subhas is wise. But we have to learn similarity. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? दोन्ही वस्तू, दोन व्यक्ती समान दाखवायच्यात. पाया ठिकाणी फॉर एक्झाम्पल, मँगो ट्री. Mango tree is as tall as lemon tree. Next, short. Ramesh is as short as his brother. Ganesh is as clever as his sister. Lion is as brave as fox. Sham is as rich as Ganesh. Mother is as kind as father. Ram is as poor as Tukaram. Sopan is as strong as Dilip.
Lion is as large as elephant. Ramesh is as great as Suresh. Lata is as wise as Sima. म्हणजे या ठिकाणी काय झालंय, आपण काय या ठिकाणी आपण दोन वस्तू दोन व्यक्ती याच्यामध्ये आपण काय दाखवलेलं आहे, समानता दाखवलेली आहे पहा. त्यानंतर या कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये मात्र एक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. एक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा वेगळी असते म्हणजे त्याच्यामध्ये काय केलेली असते, तुलना केलेली असते. There is comparison between two person or thing. दोन व्यक्ती किंवा दोन वस्तूमध्ये केलेली तुलना. त्या अगोदर आपण ते एक्झाम्पल पाहिलेत पहा, तरी देखील आपण पुन्हा ते एक्झाम्पल पाहू. या ठिकाणी काही उदाहरणं आपण घेऊ. या ठिकाणी पहा, राम is taller than Ganesh. राम is taller than Ganesh. म्हणजे या ठिकाणी आपण काय घेतलंय, टॉलर ऍडजेक्टिव्ह घेतलंय. ते केव्हा घ्यायचं, जर त्याच्यामध्ये तुलना असेल तर. म्हणून या ठिकाणी आपण ऍडजेक्टिव्ह घेतलेलं आहे टॉलर. म्हणजे राम हा गणेश पेक्षा कसा आहे, उंच आहे. आणि अशा पद्धतीचे तुम्हाला त्या ठिकाणी आणखीन काही कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह दिलेले आहेत. आय एम गोइंग टू रीड लाऊडली दिस ऍडजेक्टिव्ह. शॉर्ट, शॉर्टर याची सुद्धा आपल्याला अशी वाक्य बनवायची पहा. क्लेवर, क्लेवरर. ब्रेव्हर, रिचर, काइंडर, पुअरर, स्ट्रॉंगर, लार्जर, ग्रेटर अँड वाइजर. नेक्स्ट, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे सर्वात श्रेष्ठ. लेट्स सी. टॉलेस्ट, शॉर्टेस्ट, क्लेवरेस्ट, ब्रेवेस्ट, richest, kindest, poorest, strongest, largest, greatest, and wisest. These adjectives are there in a superlative degree. Let's see one example. Seema is the cleverest girl in the class. After, father is the kindest person in the house. म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करतो, यूज ऑफ द सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आर्टिकल द चा वापर आपण त्या विशेषणाच्या अगोदर करतोय. नेक्स्ट, दिस इज ऑदर टेबल. शेवटी जर व्यंजन असेल कन्सोनंट, we have 26 alphabets in English. Among of them 21 are consonant and 5 are vowels. ते आपल्याला त्या ठिकाणी व्यंजन 21 व्यंजन आहेत आणि 5 स्वर आहेत. या ठिकाणी पॉझिटिव्ह व्यंजन जी, टी, टी, थीम, सॅड. बिग, बिग, BIG, BIGGER. या ठिकाणी आपण डबल जी पुन्हा जी का घेतलं, कारण या ठिकाणी व्यंजन आहे. बिग, बिगर, बिगेस्ट. लेट्स सी वन एक्झाम्पल. हॉट. आपण त्या ठिकाणी हॉटचं पाहू पहा. टी इज
as hot as hot as coffee. Tea is as hot as coffee. म्हणजे चहा जितका उष्ण किंवा गरम आहे तेवढीच कॉफी गरम आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय केलंय, हे विशेषण जे आहे ॲज मध्ये घेतलेले आहे पहा, हॉट. आणि टी काय आहे, नाऊन. आपल्याला माहिती आहे नाऊन, एव्हरी नेम इज कॉल्ड ॲज नाऊन. वस्तूच्या किंवा पदार्थाच्या ठेवलेल्या विशिष्ट नावास नाम असे म्हणतात. कारण विशिष्ट नाम आहे पहा. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ पेन. पर्टिक्युलर नेम हॅज गिवन दिस ऑब्जेक्ट. आता या वस्तूला विशिष्ट नाव दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण टी आणि कॉफी, जेवढा चहा उष्ण आहे तेवढीच कॉफी उष्ण आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय केलंय, टी इज ॲज हॉट ॲज कॉफी. नेक्स्ट, टी इज हॉटर देन कॉफी. This adjective we have taken here. Here is a comparison between tea and coffee. आता यामध्ये काय केलंय आपण, चहा आणि कॉफी याच्यामध्ये आपण तुलना केलेली आहे पहा. पहिलं जे वाक्य पाहिलं होतं आपण, टी इज ॲज हॉट ॲज कॉफी. म्हणजे चहा जेवढा उष्ण आहे तेवढीच कॉफी उष्ण आहे. परंतु या ठिकाणी काय आहे, तुलना केलेली. टी इज हॉटर दॅन कॉफी. कॉफी पेक्षा चहा कसा आहे, उष्ण आहे. म्हणजे या ठिकाणी कुठली डिग्री झाली विद्यार्थी मित्र, कंपॅरेटिव्ह. कंपॅरेटिव्ह डिग्री मीन्स देअर इज कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स और टू पर्सन्स. दोन वस्तू किंवा दोन व्यक्तीमध्ये असणाऱ्या बदल, तुलना या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. नेक्स्ट, टी इज द हॉटेस्ट टी इज द हॉटेस्ट. आता ठिकाणी काय केलंय, चहा मात्र कसा आहे, सगळ्यात उष्ण आहे. नाउ these adjectives I am going to read loudly. Hot, hotter, hottest. Fat, fatter, fattest. Thin, thinner, thinnest. Sad, sadder, saddest. शब्दाच्या शेवटी वाय असेल तर IER घ्यावे. हा टेबल सुद्धा आपण काल पाहिलेला आहे. हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट. कारण प्रत्येक ऍडजेक्टिव्ह शेवटी वाय हे पहा. हॅपी HAPPY, त्याच्या ठिकाणी हॅपियर म्हणजे त्या ठिकाणी वायचा लोप होऊन त्या ठिकाणी आलेला आहे IER, हॅपी, हॅपियर. as this line. In superlative degree, EST, happiest, as this line. Happy, happier, happiest. Dirty, dirtier, dirtiest. Lovely, lovelier, loveliest. Lucky, luckier, luckiest. Pretty, prettier, prettiest. Wealthy, wealthier, wealthiest.
अशा पद्धतीने हा टेबल आहे, याच्यात आपण जास्त वेळ घालणार नाही. पुढं इरेग्युलर अनियमित जे क्रियापद आहेत त्यावर आपण चर्चा करूया. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी हे ऍडजेक्टिव्ह मात्र वेगळ्या पद्धतीने बनतात पहा. याला आपण अनियमित किंवा इरेग्युलर ऍडजेक्टिव्ह. here is a table, I am going to read loudly, you look very carefully. Good, better, best. Well, better, best. Bad, worse, worse. Many, more, most. Much, more, must. Little, less, least. याचे सुद्धा आपण काल काही उदाहरणं पाहिलेली आहेत पहा. त्यावर आपण जास्त वेळ देण्याची गरज नाही. पुढे आपण मल्टी सिलेबल, अनेक अक्षर. या ठिकाणी याचं जर प्रोनाउन्सिएशन पाहिलं, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये, तर ह्या ठिकाणी मल्टी सिलेबल आहेत पहा. अनेक अक्षर त्याच्यामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, ब्युटिफुल, 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 म्हणजे 3 त्या ठिकाणी प्रोनाउन्सिएशन आलेले आहे. लेट्स सी, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. We will see one example. Seema, Seema is beautiful, beautiful girl. I have written sentence on the blackboard. Seema is a beautiful girl. Seema, that is noun. आपण त्याला कर्ता म्हणतो पहा. आणि ब्युटिफुल या शब्दाने त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. सीमा इज ब्युटिफुल गर्ल. सीमा ही मुलगी कशी आहे? सुंदर मुलगी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण एक ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह घेतलेला आहे. परंतु आपल्याला जर समानता दाखवायची असेल, म्हणजे दोन व्यक्तीमध्ये, लेट्स सी अदर एक्झाम्पल. लता इज as beautiful Lata is as beautiful as Deepa. There is a similarity. Lata and Deepa, both girls are beautiful. There we use adjective between as. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी जे विशेषण कशामध्ये घेतलेले, as मध्ये. जर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री असेल तर त्या वाक्याचं विशेषण as आणि as मध्ये येतं, हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे. अदर, मोर ब्युटिफुल हे एक्झाम्पल आपण पाहिलं नव्हतं पहा. लता इज more beautiful than
Sima. Here is a comparison between two girls. I have written example. Lata is more beautiful than Sima. More is very important before adjective, कारण ह्या विशेषणानंतर जे त्या ठिकाणी 3 सिलेबल मल्टी सिलेबल जे वर्ड आहेत त्यापूर्वी मोर घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ॲज दिस लाईक सेंटेन्सेस वी हॅव टू प्रिपेअर. अशा पद्धतीने अनेक वाक्य आपल्याला करायचे आहेत. नेक्स्ट, Lata is the most beautiful girl in the class. Lata is the most beautiful girl in the class. We use here most. Why? Because here is a superlative degree. That's why we use here most. या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रो आपण मोस्ट का वापर केला? कारण हे जे यामध्ये मल्टी सिलेबल आहे त्यामुळे आपण त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. ॲज दिस लाईक युजफुल, मोर युजफुल, मोस्ट युजफुल, ऍक्टिव्ह, मोर ऍक्टिव्ह, मोस्ट ऍक्टिव्ह, इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट, डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट, इंटेलिजेंट, मोर इंटेलिजेंट, मोस्ट इंटेलिजेंट, फेमस, मोर फेमस, मोस्ट फेमस, एक्सपेन्सिव्ह, मोर एक्सपेन्सिव्ह, मोस्ट एक्सपेन्सिव्ह. नेक्स्ट, three examples are given here. I would like to explain. याचा मी तुम्हाला स्पष्ट करतोय. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. विद्यार्थी मित्रो, या 3 तरतम भाव आपल्याला अत्यंत महत्वाचे आहेत. या ठिकाणी आपण एकच समजून घ्यायचं पहा. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जे विशेषण असतं ते फक्त आणि फक्त ॲज आणि ॲज मध्ये ते घेतल्या जातं पहा. ॲज. हे 3 उदाहरणं घेतल्यानंतर आपण काय करू, वेगवेगळ्या डिग्रीची उदाहरणं घेऊ पहा. रमेश इज ॲज क्लेवर ॲज गणेश. म्हणजे रमेश जेवढा हुशार आहे तेवढा गणेश आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय दाखवलेली आहे, समानता. तसंच कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये काय केलंय पहा. इथं विशेषण, विशेषणानंतर आपण काय घेतलंय, ER आणि नंतर दॅन. हे केव्हा घ्यायचं, जर कंपॅरेटिव्ह डिग्री असेल तर. म्हणून याच्यामध्ये दोघांमध्ये तुलना दाखवलेली. रमेश इज क्लेवरर दॅन गणेश. म्हणजे रमेश हा गणेश पेक्षा कसा आहे, हुशार आहे. नाऊ सुपरलेटिव्ह डिग्री. आर्टिकल द, त्या ठिकाणी आपण आर्टिकल द घेतले पहा. आणि त्यानंतर जे विशेषण आहे त्या विशेषणाला प्रत्यय EST. लेट्स सी सेंटेन्स. रमेश इज द क्लेवरेस्ट बॉय इन द क्लास. म्हणजे रमेश हा वर्गामध्ये सगळ्यात हुशार आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या 3 डिग्री त्याची आपण रिव्हिजन घेतली. त्यानंतर आपण पाहू फर्स्ट टाइम. पॉझिटिव्ह डिग्री चेंज इनटू कंपॅरेटिव्ह.
Rules are given. I am going to read loudly. You listen very carefully. First, so oblique as dash dash as नंतर जे नाम येते ते कर्ता म्हणून घ्यावे. विद्यार्थी मित्रो, परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारची वाक्य येतात पहा. पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करायचे. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं रूपांतर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करायचे. आता आपण पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर आपण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करणार आहोत. त्याचे आपल्याला काही नियम ह्या ठिकाणी दिलेले आहेत पहा. दुसरा, एनीबडी असेल तर नोबडी घ्यावे. टू बी ची सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला माहिती आहे, सहाय्यकारी क्रियापद असल्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. एक छोटस उदाहरण सांगतो पहा मी तुम्हाला. आय अ बॉय हे वाक्य लिहिलंय पहा मी. आय डॅश डॅश अ बॉय ते वाक्य पूर्ण झालं का? नाही. कारण का? देअर इज नो हेल्पिंग वर्ब. त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद नाही. मग आपण काय घेणार? एम. मग वाक्याचा अर्थ बदलला पहा. आय एम अ बॉय. म्हणून याला काय म्हटलं जातं? सहाय्यकारी क्रियापद. एम ने काय केलं? ते वाक्याचा अर्थ पूर्ण केला. मी मुलगा आहे. आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल. अशा पद्धतीने आपल्याला टू बी ची सहाय्यकारी क्रियापद अत्यंत महत्वाची आहे. त्यानंतर होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करावे. पॉझिटिव्ह सेंटेन्स अँड निगेटिव्ह सेंटेन्स. कारण निगेटिव्ह सेंटेन्स कधी होतं? जर आपण त्याच्यामध्ये नॉट घेतलं तर. नॉट. फॉर एक्झाम्पल, आय लाईक टी, आय डू नॉट लाईक टी. मला चहा आवडतो आणि मला चहा आवडत नाही. म्हणजे आपण त्या ठिकाणी काय केलंय? डू नॉट हे शब्द घेतलाय. म्हणून हा नियम महत्वाचा आहे. नंतर विशेषणास ER नंतर त्यापूर्वी गरज असेल तर मोर घ्यावे. विशेषणानंतर दॅन लिहून प्रथमचा कर्ता घ्यावा. जर नो ऑदर किंवा ऑफ ऑल असेल तर एनी ऑदर घ्यावे. नो वन नॉन ऑफ असेल तर त्याचे एनी वन घ्यावे. व्हेरी फ्यू असेल तर मेनी ऑदर मोस्ट ऑदर घ्यावे. These are rules for positive degree change into comparative degree. जर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर जर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करायचं असेल तर हे नियम या ठिकाणी हे रूल दिलेले आहेत. नेक्स्ट, आता आपण उदाहरण पाहूया पहा. पॉझिटिव्ह डिग्री चेंज इनटू कंपॅरेटिव्ह. आता पॉझिटिव्ह म्हणजे काय? दोन वस्तू, दोन व्यक्ती समान. बोथ पर्सन्स, both things are same. It is called as positive degree. And comparative degree means what? There is comparison between two things or two persons. ज्या ठिकाणी दोन व्यक्ती, दोन वस्तू याच्यामध्ये तुलना असते त्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री होते. याची उदाहरणं आपण अगोदर पाहिलेत. आता आपण जास्त वेळ घालणार नाही. आता ठिकाणी सूत्र आपल्याला माहिती आहे. आता आपण डायरेक्ट काय करू? उदाहरण पाहूया पहा. ही वॉज ॲज ग्रेट ॲज गॉड. इन ब्रॅकेट चेंज इनटू कंपॅरेटिव्ह डिग्री. गिव्हन सेंटेन्स इज पॉझिटिव्ह. आता दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह का आहे बरं? कारण या ठिकाणी हे जे विशेषण दिलेलं आहे ते विशेषण कशामध्ये आहे? ॲज ॲज.
ही वॉज ॲज ग्रेट ॲज गॉड. जेवढा देव महान आहे तेवढाच तो महान आहे. म्हणजे या ठिकाणी काय दाखवलंय? समानता. ही वॉज ॲज ग्रेट ॲज गॉड. आणि या ठिकाणी हे काय दिलेत? आपण याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? याला आपण म्हणतो नाऊन. नेम ऑफ पर्सन और नेम ऑफ थिंग इट इज कॉल्ड ॲज नाऊन. कारण हा वाक्याचा कर्ता आहे. आणि या ठिकाणी याला आपण काय म्हणतो? टू बीचं सहाय्यकारी क्रियापद. वी कॅन से हेल्पिंग वर्क. त्याला आपण काय म्हणतो? मदत करणारं सहाय्यकारी क्रियापद आहे. आणि त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. आणि या ठिकाणी आपण जे विशेषण घेतलेलं आहे ते ॲज ॲज मध्ये घेतलेलं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रो या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री झालेली आहे. आता त्याचं आपल्याला काय करायचंय? कम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करायचंय. आता ते नियम पहा तुम्ही. अगोदर काय करायचा? वाक्याचा शेवटचा कर्ता घ्यायचा आहे. या ठिकाणी मी कर्ता काय घेतलाय? गॉड. आता वाक्य कुठल्या काळातलं आहे? भूतकाळातलं. कारण आपल्याला 3 काळ आहेत पहा. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. अँड एव्हरीबडी हॅज 4 टाइप्स. प्रत्येकाला 4 प्रकार आहेत. ते आपण नंतरच्या भागात पाहणार आहोत. मग गॉड हा कर्ता या ठिकाणी घेतला. गॉड वॉज. आणि आपल्याला काय सांगितलेला आहे नियम? जर वाक्य होकारार्थी असेल तर त्या ठिकाणी कम्पॅरेटिव्ह मध्ये ते नकारार्थी करायचे. मग नकारार्थी करताना आपण काय घेतलंय? नॉट. नॉट घेतलंय. आणि या ठिकाणी असणार आपण विशेषण जे आहे त्याला ER प्रत्यय लावलाय पहा. ER. आणि आफ्टर देन. म्हणजे गॉड वॉज नॉट ग्रेटर दॅन हिम. म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता फक्त रचना आपण बदललेली आहे. पहिल्या वाक्यात काय दिलंय? ही वॉज ॲज ग्रेट ॲज गॉड. म्हणजे तो इतका महान आहे का देवासारखाच महान आहे. म्हणजेच काय? गॉड वॉज नॉट ग्रेटर दॅन हिम. म्हणजे त्याच्यापेक्षा देव महान नाही. म्हणजेच काय? बोथ आर सेम. या ठिकाणी झालेली आहे त्यांची कम्पॅरेटिव्ह डिग्री. तसंच पुढचं वाक्य पहा. रमेश इज ॲज टॉल ॲज गणेश. हे पहा. रमेश जेवढा उंच आहे तेवढाच गणेश उंच आहे. म्हणजे त्या पॉझिटिव्ह डिग्री मध्ये काय झालं? समानता. आणि मग आपल्याला त्याची काय करायची? या ठिकाणी आपल्याला कम्पॅरेटिव्ह डिग्री करायची. हे पहा. रमेश इज ॲज टॉल ॲज गणेश. चेंज इनटू कम्पॅरेटिव्ह डिग्री. गणेश इज नॉट टॉलर दॅन रमेश. बदल काय झाला पहा. आपण काय घेतलंय? शेवटचा कर्ता घेतलाय. हा काय शेवटचा कर्ता? काय? गणेश. आपण या ठिकाणी गणेशला घेतलंय. त्यानंतर वाक्यामध्ये दिलेलं सहाय्यकारी क्रियापद कुठलं आहे? इज. इज घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला वाक्य नकारार्थी दिलेलं वाक्य नकारार्थी करायचंय अर्थ न बदलता. आपण नॉट घेतलं. आणि नंतर विशेषणाला आपण ER प्रत्यय लावलाय. त्यानंतर आपण दॅन घेतलंय. आणि नंतर आपण घेतलाय वाक्याचा पहिला कर्ता रमेश. विद्यार्थी मित्र वाक्य कसं झालं मग त्या ठिकाणी? गणेश इज नॉट टॉलर दॅन रमेश. रमेश इज ॲज टॉल ॲज गणेश. रमेश जेवढा उंच आहे तेवढाच गणेश उंच आहे. म्हणजेच त्याचा अर्थ काय आहे? गणेश इज नॉट टॉलर दॅन रमेश. गणेश हा रमेश पेक्षा उंच नाही. म्हणजेच काय? बोथ आर सेम. अशा पद्धतीचं वाक्य आहे. त्यानंतर दुसरं एक वाक्य पाहू आपण. वेळ आपल्याकडे थोडा कमी आहे त्यामुळे आपण
दुसरा प्रकार पाहू या ठिकाणी. सेकंड काइंड. कंपॅरेटिव्ह डिग्री चेंज इनटू पॉझिटिव्ह. फक्त उलट पालट. रूल दॅन नंतर येणारे शब्द कर्ता म्हणून घ्यावे. दॅन नंतर येणारे सर्व शब्द कर्ता म्हणून प्रथम घ्यावे. दॅन नंतर एनी ऑदर मेनी ऑदर असेल तर त्याचे नो ऑदर करावे. एनी ऑफ मोस्ट ऑदर असेल तर व्हेरी फ्यू करावे. एनिथिंगचे नथिंग करावे. योग्य ती टू बीची सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी व नकारार्थी असेल तर होकारार्थी करावे. सो ॲज लिहून विशेषणाचे मूळ रूप लिहावे. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण सो किंवा ॲज दोन्ही पैकी घेऊ शकतो आणि मूळ रूपानंतर पुन्हा ॲज लिहा व प्रथमचा कर्ता घेऊन पूर्ण विराम द्यावा. हे नियम आपण पाहिले. त्यानंतर आपण प्रत्यक्षात याची काही उदाहरणं पाहूया. पहा, कंपॅरेटिव्ह डिग्री चेंज इनटू पॉझिटिव्ह. दिस इज सेकंड पार्ट. लेट्स सी एक्झाम्पल. रमेश इज क्लेव्हरर दॅन गणेश. आता आपण अगोदर अनेक वाक्य घेतलीत. पहा, रमेश इज क्लेव्हरर दॅन गणेश. रमेश हा गणेश पेक्षा कसा आहे? हुशार आहे. ही कुठली डिग्री आहे? ही डिग्री आहे पॉझिटिव्ह. कारण कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. रमेश इज क्लेव्हरर दॅन गणेश म्हणजे रमेश हा गणेश पेक्षा हुशार आहे आणि त्याचं रूपांतर करायचं आपल्याला कशामध्ये? तर ह्या पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला रूपांतर करायचं. बघा, गणेश इज नॉट ॲज क्लेव्हर ॲज रमेश. गणेश इज नॉट ॲज क्लेव्हर ॲज रमेश. म्हणजे त्या ठिकाणी अगोदर दिलेलं वाक्य काय? पहा, रमेश इज क्लेव्हरर दॅन गणेश. रमेश हा गणेश पेक्षा हुशार आहे. म्हणजे त्या ठिकाणी कुठली डिग्री आलेली? पहा, कंपॅरेटिव्ह म्हणजे दोन विद्यार्थ्यांमध्ये तुलना दाखवलेली. पहा, मग त्याची आपल्याला काय करायची? पॉझिटिव्ह डिग्री. म्हणजेच काय? गणेश इज नॉट ॲज क्लेव्हर ॲज रमेश. म्हणजे गणेश रमेश इतका हुशार नाही. या ठिकाणी काय होतं? पहा, वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. वाक्य रमेश इज क्लेव्हरर दॅन गणेश. रमेश हा गणेश पेक्षा हुशार आहे. म्हणजेच काय? गणेश इज नॉट ॲज क्लेव्हर ॲज रमेश. म्हणजे गणेश जेवढा उंच आहे तेवढा रमेश नाही. म्हणजे या ठिकाणी काय दाखवलेली? समानता. पुढचं वाक्य पहा, सीमा इज मोर ब्युटिफुल दॅन लता. हे पहा, आपण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये मोर ब्युटिफुल घेतलेले. पहा, कारण आपण तो चार्ट अगोदर पाहिलाय. सीमा इज मोर ब्युटिफुल दॅन लता. सीमा ही लतापेक्षा अधिक सुंदर आहे आणि त्याची आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री या ठिकाणी करायची. लता इज नॉट ॲज ब्युटिफुल ॲज सीमा. लता इज नॉट, कारण या ठिकाणी दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर ते नकारार्थी करायचे. म्हणजेच काय? लता इज नॉट ॲज ब्युटिफुल ॲज सीमा. याचं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचा एक भाग पाहूया, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. सुपरलेटिव्ह टू कंपॅरेटिव्ह. सुपरलेटिव्ह टू कंपॅरेटिव्ह म्हणजे सुपरलेटिव्हचं वाक्य आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये त्या ठिकाणी बदल करायचा आहे. रूल्स आर गिव्हन. फर्स्ट,
प्रथम करता टू बी ची रूपे जशीच्या तशी घ्यावी. विशेषणापूर्वी द est काढावे. विशेषणानंतर er प्रत्यय द मोस्ट ऐवजी मोर घ्यावे. दॅन हा शब्द घ्यावा. वन ऑफ ऑल ऐवजी दॅन नंतर मोस्ट ऑदर शब्द लिहावा किंवा एनी ऑदर शब्द लिहावा. राहिलेले शब्द जसेच्या तसे घेऊन शेवटी पूर्ण विराम द्यावा. These are rules for superlative degree change into comparative. Let's see some examples. आता आपण त्याची काही उदाहरणं पाहूया. Superlative to comparative. Let's see first example. Suresh is the best boy in the class. The best आपण पाहिलंय. Good, better, best. Good पॉझिटिव्ह डिग्री, बेटर कंपॅरेटिव्ह डिग्री आणि बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री. गुड समानता, बेटर तुलना आणि बेस्ट सर्वात श्रेष्ठ. लेट्स एक्झाम्पल. सुरेश इज द बेस्ट बॉय इन द क्लास. ही कुठली डिग्री आहे पहा विद्यार्थी मित्र? ही डिग्री आहे सुपरलेटिव्ह. कारण का या ठिकाणी बेस्ट हे ऍडजेक्टिव्ह त्यापूर्वी द घेतले आर्टिकल. हे कधी घेतलं जातं द? जर सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर. म्हणजे सुरेश इज द बेस्ट बॉय इन द क्लास. सुरेश हा वर्गात अत्यंत उत्कृष्ट चांगला मुलगा आहे आणि त्याचा आपल्याला काय करायचंय? कंपॅरेटिव्ह. कंपॅरेटिव्हचं वाक्य करायचंय पहा. हे पहा आपला नियम, मी तुम्हाला नियम सांगितलेले पहा, सूत्र दिलेलं आहे. कर्ता प्लस टू बी ची क्रियापद विशेषणास यार प्रत्यय पूर्वी मोर प्लस दॅन नंतर मोस्ट बी ऑदर एनी ऑदर आणि राहिलेले शब्द. फॉर्म्युला हॅज गिवन. लेट्स सी. सुरेश इज बेटर दॅन एनी ऑदर बॉय इन द क्लास. आपण या ठिकाणी काय घेतलंय? एनी ऑदर घेतलंय. म्हणजे सुरेश इज बेटर दॅन एनी ऑदर बॉय इन द क्लास. इतर मुलापेक्षा सुरेश हा कसा आहे? चांगला आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय केलेली? त्या ठिकाणी तुलना दाखवलेली पहा. सेकंड एक्झाम्पल. Elephant is the biggest animal in the forest. You know that in the forest there are different type of animals. Among of them, elephant is the biggest animal in the forest. आता हा जो हत्ती आहे हा त्या जंगलामध्ये काय सगळ्यात बलवान, सगळ्यात उंच आहे, मोठा आहे. म्हणून या ठिकाणी काय केलंय? Elephant is the biggest animal in the forest. Change into comparative degree. First, elephant is bigger than any other animal in the forest. म्हणजेच काय? पहिलं जे वाक्य पहा आपल्याला दिलेलं ते वाक्य जे आहे कंपॅरेटिव्ह डिग्री मधलं आहे पहा. सॉरी, सुपरलेटिव्ह डिग्री मधलं आहे. एलिफंट इज द बिगेस्ट एनिमल इन द फॉरेस्ट. त्या जंगलामध्ये हत्ती हा सगळ्यात बलवान किंवा उंच आहे, मोठा आहे. म्हणजेच काय? इतर प्राणी कसे आहेत? त्याच्यापेक्षा लहान आहेत. त्याचा अर्थ असा आहे एलिफंट इज
बिगरर दॅन एनी अदर ॲनिमल इन द फॉरेस्ट. म्हणजे इतर प्राण्यापेक्षा त्या ठिकाणी हत्ती हा कसा आहे, मोठा आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय दिलेले आहे, तुलना त्या ठिकाणी दिलेली आहे. पहा नेक्स्ट. Sheila is one of the most beautiful girl. We have seen that table. Beautiful, more beautiful, most beautiful. अगोदर तुम्हाला विद्यार्थी मित्र जे टेबल शिकवलेत ना, त्या टेबल मध्ये जेवढे ऍडजेक्टिव्ह आहेत ते ऍडजेक्टिव्ह आपल्याला वाक्य करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आणि त्याला रिलेटेडच वाक्य मी घेतलेलं आहे. लेट्स सी. शीला इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गर्ल. कारण ती सुपरलेटिव्ह डिग्री, कारण हिअर वी यूज मोस्ट ब्युटिफुल. कारण त्या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे म्हणून काय घेतलंय, मोस्ट ब्युटिफुल. शीला इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गर्ल. म्हणजे सगळ्यात ती कशी आहे, सुंदर मुलगी आहे इतर मुलीपेक्षा. आणि त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह कसं केलेले पहा. शीला इज मोर ब्युटिफुल दॅन मोस्ट अदर गर्ल. म्हणजे ज्या अनेक मुली आहेत त्यापेक्षा ती सगळ्यात कशी आहे, सुंदर आहे. असे काही नियम तुम्हाला दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला काही मी वाक्य देतो, कारण आता वेळ थोडा राहिलेला आहे. पहा घरी तुम्ही वाक्य सोडवायचे. हरी इज नॉट ॲज क्लेवर ॲज राम. द गंगा इज holier than any other river in India. She is the best singer in our school. As this like. तुम्ही खूप छान शिकवता. काय प्रश्न सोडवा. हॅलो. हॅलो हॅलो.